माझं नाव प्रथमेश जाधव. मी आता माझी 10वी परीक्षा कॅन्सल झाली म्हणून विद्याभवन हायस्कूलमधून पासआउट झालो. मी ज्योतिर्लिंग परीक्षा संस्था या संस्थेत मेंबर आणि व्हॉलंटियर आहे. DVP इज इंडियाज ओल्डेस्ट ॲमेचर ॲस्ट्रॉनॉमर असोसिएशन आणि मी तिथे 2017 पासून मेंबर आहे. ती इंटरेस्टिंग ॲस्ट्रॉनॉमी लहानपणापासून आहे, बट जेव्हापासून जे इथे मेंबरशिप घेतली तेव्हापासून ते अजून वाटतं. हा जो तुम्ही फोटो बघताय बघितला असेल तर तो मी 3 तारखेला पहाटे काढलाय. म्हणजे मी मध्यरात्री 1 वाजता गडचिरोली गेलो, 1:30 वाजेपर्यंत चालू केलं सेटअप, टेलिस्कोप सेटअप करून, आणि त्यानंतर 4.5 तास ऑलमोस्ट फोटो काढत होतो, व्हिडिओज आणि फोटोज काढत होतो. आणि त्याच्यानंतर ज्युपिटर आणि सॅटर्नचे सुद्धा इमेजेस घेतले. तर आता हे झाल्यावर ह्याला प्रोसेस करायला त्याच्या पुढचे 38 ते 40 तास खाली येऊन लागले. तर आता तुम्ही बघितलं असेल की 50,000 फोटोज काढले. 50,000 फोटोज का आणि एक का नाही. तर आता आपण कुठलाही फोटो बघतो आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये, तर जेव्हा त्याला आपण झूम करतो तेव्हा तो पिक्सेलेट किंवा ब्लर व्हायला लागतो. ते अवॉइड करायला मी बऱ्याच प्रोसेसिंग टेक्निक्स असलेले की जे आता त्या वापरून आपण अवॉइड करू शकतो. वन ऑफ दम इज मोझॅक किंवा आपण पॅनोरमा, जसं फोनमध्ये काढतो तसंच मी मूनचा पॅनोरमा काढला. तर आता मी काय केलं की मूनच्या छोट्या छोट्या भागांचे वेगळे म्हणजे जे छोट्या छोट्या भागांचे व्हिडिओज घेतले आणि ज्यातनं मला फ्रेम्स मिळाले किंवा फोटोज मिळाले. समजा की आता इथे जो आपण बघतोय तो फोटो, तर त्यातनं 2000 फ्रेम्स मिळाले. तर 2000 फोटोज मर्ज केल्यावर तो एक फोटो तयार झाला आणि मग तो एक फोटो तयार झाला. तसा असे मी 38 व्हिडिओज काढलेले वेगवेगळ्या भागांची चंकाच्या, आणि मग त्यांना जेव्हा मर्ज केलं तर ते 38 फोटोज तयार झाले. आणि जसं जिक्सॉ पझल्सची आपण खेळतो तसंच मी ते फोटोशॉपमध्ये त्यांना स्टिच करून टाकलं एका मोठ्या मोझॅक किंवा पॅनोरामामध्ये. आणि हे झाल्यावर त्याचे वेगवेगळे फोटोशॉपमधले आणि लाईटरूममधले वेगवेगळे टूल्स वापरून त्याला एनहान्स केलं. की जसं की आता ब्राईटनेस, मग शार्पनेस, कॉन्ट्रास्ट वगैरे एडिट करून मग त्याचे जे डिटेल आहेत ते अजून क्रिस्प आणि शार्प दिसायला पाहिजे. सो वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सचा वापर करून त्याला मी प्रोसेस केलं. आणि हे जे कलर्स बघत असाल तुम्ही, तर एक्झॅक्टली काय कलर्स आहेत ते म्हणजे आपल्या डोळ्यांना तर ते दिसत नाही. सो ते कलर्स त्याच्या मिनरल रिच सरफेसचे आहेत. सो वेगवेगळे मिनरल्स वेगवेगळे कलर्स एमिट करतात. जसं की हा जो ब्लू कलर बघता तुम्ही, तो ब्लू कलर टायटेनियम आणि थोडे अजून वेगळ्या मिनरल्सला एमिट करतो. सो असे वेगळे कलर्स वेगळे मिनरल्स एमिट करतात आणि त्यामुळे हे कलर्ससुद्धा इतके प्रॉमिनंट डिटेक्ट होत नाही आपल्या कॅमेऱ्यात. सो त्याला आपल्याला एनहान्स करायला लागतं सॅच्युरेशन आणि जरा कलर्स ॲडजस्ट करून, ज्याने ते अजून व्हायब्रंट आणि क्लिअर दिसते.